नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्पर्धा परीक्षा डिजिटल लर्निंग या YouTube चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण चालू घडामोडी 2024 अंतर्गत GI टॅग हा अतिशय महत्त्वाचा असा घटक अभ्यासणार आहोत। तर या घटकामध्ये आपण जानेवारी 2023 ते फेब्रुवारी 2024 या कालावधीमध्ये देण्यात आलेले विविध राज्यांचे GI टॅग्स पाहणार आहोत। तर चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। फर्स्ट क्वेश्चन आहे, जम्मू आणि काश्मीर मधील कोणत्या जिल्ह्याच्या केशरला भौगोलिक संकेताचा टॅग देण्यात आला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे किश्तवाड। तर नुकतेच जम्मू आणि काश्मीर मधील किश्तवाड जिल्ह्याच्या केशरला भौगोलिक संकेताचा टॅग देण्यात आला आहे। तर आपण जम्मू काश्मीरची इतर उत्पादने पाहूया ज्यांना GI टॅग मिळालेला आहे। तर यामध्ये आहे पश्मिना, काश्मीर केशर आणि कलारी। नेक्स्ट आहे, कोणत्या राज्यातील तवांग या चुरपीला GI टॅग मिळाला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे अरुणाचल प्रदेश। तर अरुणाचल प्रदेश मधील इतर आपण उत्पादने पाहूया। यामध्ये आहे अधिकीकर, हा एक आल्याचा प्रकार आहे, हाताने तयार केलेला कार्पेट, वांचो लाकडी हस्तकला, खमटी तांदूळ, तवांग याक चुरपी, तांगसा कापड आणि इडुमिश्मी कापड। नेक्स्ट आहे, कोणत्या राज्यातील केंद्रपारा जिल्ह्यातील प्रसिद्ध गोड रसबलीला GI टॅग मिळाला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ओडिसा। तर ओडिसा राज्यातील केंद्रपारा जिल्ह्यातील प्रसिद्ध गोड रसबलीला GI टॅग मिळालेला आहे। तर ओडिसा राज्यातील इतर उत्पादने पाहूया। लांजिया सौरा पेंटिंग, डुंगरिया कोंद नक्षीदार शाल, ढेंकनाल माझी, मयूरभंजची चटणी, नयागड कांतीमुडी वांगी, कोरापूट काळजिरा तांदूळ, गजपती खजूर गुळ, रायगडा शाल आणि कंदमाल हळद। नेक्स्ट आहे, नुकताच कोणत्या राज्याचा सुंदरबन मधाला GI टॅग देण्यात आला आहे? तर याचे उत्तर आहे पश्चिम बंगाल। तर पश्चिम बंगाल राज्याच्या सुंदरबन मधाला GI टॅग देण्यात आला आहे। तर पश्चिम बंगालमधील इतर GI उत्पादने पाहूया आपण। टांगेल कॉटन साडी, कोरियाल साडी आणि गरज सिल्क साडी। नेक्स्ट आहे, नुकताच कोणत्या ठिकाणच्या बेसनाच्या लाडूला GI टॅग देण्यात आला आहे? तर याचे उत्तर आहे हनुमानगढी अयोध्या उत्तर प्रदेश। म्हणजेच उत्तर प्रदेश राज्यातील अयोध्या येथील हनुमानगढी या ठिकाणच्या बेसनाच्या लाडूला GI टॅग देण्यात आलेला आहे। तर उत्तर प्रदेश राज्यातील इतर GI टॅग असणारी उत्पादने पाहूया। यामध्ये आहे अमरोहा ढोलक, महोबा गौरा दगडी हस्तकला, मेनपुरी तरकाशी, संबल हार्न क्रॉफ्ट, बागपत होम फर्निशिंग, बाराबंकी हातमाग उत्पादने, कालपी हँडमेड पेपर, लौंगलता, लाल पेडा। लौंगलता आणि लाल पेडा हे एक मिठाईचे प्रकार आहेत, त्यांना नुकतेच GI टॅग देण्यात आलेला आहे। नेक्स्ट आहे, कोणत्या राज्यातील सालेम जिल्ह्यातील साबुदाणा उत्पादनाला GI टॅग देण्यात आला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे तमिळनाडू। तर तमिळनाडू राज्यातील सालेम जिल्ह्यातील साबुदाणा उत्पादनाला GI टॅग देण्यात आलेला आहे। तमिळनाडू राज्यातील इतर उत्पादने पाहूया आपण ज्यांना GI टॅग देण्यात आलेला आहे। तर यामध्ये आहे ऑथूर पाने, दिंडीला टाळे, कोडाई कनल मलाई पुंडू, उडानगुडी पन्नांग करुपट्टी, श्रीवल्ली पुथूर पलकोवा, तिरूर सुपारी, यालाच तिरूर वेटीला असे म्हटले जाते, पलानी पंचमीरुथ, कंदगी साडी। नेक्स्ट आहे, अलीकडेच कोणत्या राज्याच्या हमराम या हस्तशिल्पाला GI टॅग मिळाला आहे? तर याचे उत्तर आहे मिझोराम। तर मिझोराम राज्याच्या हमराम या हस्तशिल्पाला GI टॅग देण्यात आलेला आहे। मिझोराम मधील इतर GI टॅग उत्पादने आहेत पोंडम, मिझो पुआनचेई, तौला लोहान आणि नगोटेखेर। नेक्स्ट आहे, कोणत्या राज्याच्या मनकुराड आंब्याला GI टॅग देण्यात आला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे गोवा। तर गोवा राज्यातील मनकुराड आंब्याला GI टॅग देण्यात आलेला आहे। तसेच खोला मिर्च या उत्पादनालाही GI टॅग देण्यात आलेला आहे गोवा राज्यातील। नेक्स्ट आहे, कोणत्या राज्यातील इशाद आंबा या आंब्याच्या प्रकाराला GI टॅग मिळाला आहे? कर्नाटक राज्याच्या इशाद आंबा या आंब्याच्या प्रकाराला GI टॅग मिळालेला आहे। तसेच गुलबर्गा तूर डाळ यालाही GI टॅग देण्यात आलेला आहे कर्नाटक राज्यातील। नेक्स्ट आहे, एका दिवसात 18 उत्पादनांना GI टॅग मिळणारे देशातील पहिले राज्य कोणते ठरले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे उत्तराखंड। तर उत्तराखंड हे राज्य एका दिवसात 18 उत्पादनांना GI टॅग मिळणारे देशातील पहिले राज्य ठरले आहे। तर उत्तराखंड मधील GI टॅग मिळालेली उत्पादने पाहूया आपण। राजगिरा, झांगोरा, मांडवा, लाल तांदूळ, अल्मोरा लखोरी मिर्च, बेरीनाग चहा, बुरांस सरबत, रामनगर नैनीताल लीची, रामगड नैनीताल पीच, माल्टा फळ, पहाडी तूर डाळ, गहत हे घोड्यांचे गाव आहे, कलाभट, बिच्चू बुटी फॅब्रिक, नैनीताल मेणबत्ती, कुमाऊनी रंगीत पिचोडा, चमोली लाकडी रामवन मुखवटा आणि लाकडी कोरीव काम।
नेक्स्ट आहे कोणत्या राज्याच्या काजी नेमूला GI टॅग देण्यात आला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे आसाम. तर आसाम राज्याच्या काजी नेमूला GI टॅग देण्यात आलेला आहे. तसेच नुकतेच अजून एका उत्पादनाला GI टॅग देण्यात आलेला आहे, ते तुम्ही कमेंट करून सांगा. नेक्स्ट आहे सी बकथॉर्न कोणत्या राज्याचा किंवा केंद्रशासित प्रदेशाचा आहे ज्याला अलीकडेच GI टॅग देण्यात आला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे लडाख. नेक्स्ट आहे कोणत्या राज्यातील लकाडोंग हळदीला GI टॅग मिळाला आहे? तर मेघालय या राज्यातील लकाडोंग हळदीला GI टॅग देण्यात आलेला आहे. नेक्स्ट आहे अलीकडेच कोणत्या राज्याच्या कच्ची खारेक या फळाला GI टॅग मिळाला आहे? तर गुजरात राज्याच्या कच्ची खारेक या फळाला GI टॅग मिळालेला आहे. नेक्स्ट आहे कोणत्या राज्याच्या नाथद्वारा पिचवाई पेंटिंगला भौगोलिक संकेतक टॅग देण्यात आला आहे? तर राजस्थान या राज्याच्या नाथद्वारा पिचवाई पेंटिंगला भौगोलिक संकेतक GI टॅग देण्यात आलेला आहे. नेक्स्ट आहे कोणत्या राज्याच्या मणिपुरी काळा तांदळाला GI टॅग देण्यात आलेला आहे? तर याच्या नावातच आपल्याला राज्याचे नाव माहिती होते की हा राज्य कोणते असेल, तर मणिपूर राज्याच्या मणिपुरी काळा तांदळाला GI टॅग देण्यात आलेला आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण काही महत्त्वाचे GI टॅग्स पाहिले. यासारखेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.